प्रीती नवघरे यांचे स्वागत सो कीर्ती सांबरे करतील अशी मी त्यांना विनंती करते. आता यापुढील सूत्रे मी प्रीती नवघरे यांच्या स्वाधीन करते व त्यांना विनंती करते की मुलाखतीनंतर त्यांनी सूत्रे सृजनच्या स्वाधीन करावी, जेणेकरून आपल्याला कार्यक्रमाच्या द्वितीय सत्राकडे म्हणजे प्रश्नोत्तरांकडे वळता येईल. धन्यवाद. नमस्कार रसिको. नमस्कार. हॅलो हॅलो. खरं तर अरुणाताई, तुमच्यासारख्या हर हुन्नरी कलाकाराला बोलते करणं हे माझ्यासाठी आव्हान, पण ते आव्हान मी पेलण्याचा प्रयत्न करेन. सर्वप्रथम मी सृजनच्या आपले स्वागत करते आणि गप्पांकडे वळते. गप्पांच्या माध्यमातून, अनौपचारिक गप्पांच्या माध्यमातून आम्ही आपल्या व्यक्तिमत्वाला सर्वांगाने उलगडणार आहोत, जाणून घेणार आहोत. तर मग चला गप्पांकडे बोलूया. आणि आपलं शिक्षण किती झालंय? मध्य प्रदेशातली आहे आणि आता बऱ्हाणपूरची आहे. आता अच्छा, छावा पिक्चर मध्ये सगळं ते त्या बऱ्हाणपूरची आहे मी. शिक्षण BA झालं माहीत बरोबर नाही आहे, BA पर्यंत शिक्षण झालं. हा, बऱ्हाणपूर म्हणजे काय ऐतिहासिक नगरी आहे. त्याच्यात बऱ्याच ऐतिहासिक वस्तू आहे. राजाची छत्री, तो महाल आणि शिव मंदिर पुराण ऐतिहासिक शहरामधून आलाय. खरंच छान ऐतिहासिक आहे आणि तिथे मुस्लिमांचं जास्त आहे आणि बाजारपेठही खूप छान आहे तिथली. बरोबर. दुसरी गोष्ट, मुमताज महल तिची 14व्या डिलिव्हरीमध्ये बऱ्हाणपूरला डेथ झालेली आहे, तर ताजपर्यंत तिला इथेच होती ती. अच्छा. बरं ताई, तुमच्याजवळ एवढ्या कला आहेत, पण आपण कुठून तरी सुरुवात करतो. मग तुम्ही कुठल्या कलेपासून आपली सुरुवात झाली? म्हणजे सगळ्या कलांमधून कुठली कला सर्वप्रथम केली तुम्ही? म्हणजे मोठं कुटुंब होतं, त्याच्या काही असं मुलांकडे वगैरे एवढं लक्षात येत होतं. मुलांकडे तरी जायचं, पण मला सुरुवात माझी रांगोळीपासून झाली. सगळ्या महिलांचा जिव्हाळ्याचा विषय रांगोळीच असतो. रांगोळी काढायची आणि त्या रांगोळीपासून काय नाही राहत. हॅलो, तर रांगोळीचं कौतुक व्हायचं हेच मला कळतं. अच्छा, हो येतो मी. म्हणजे रांगोळी सर्वप्रथम सुरुवात झाली आणि मग प्रवास सुरू झाला आणि मग इतर कला त्याच्यासोबत जोडल्या गेल्या. बरं, सुरुवात तर आपली संस्कृतीने आलेली पारंपरिक कला रांगोळी कला आहे, ही सुरुवात झाली तुमची. मग आता मी आपल्या कला साधना, आपल्या सृजन मारून जेव्हापासून तुमची मुलाखत घ्यायचं ठरलं तेव्हापासून आपण कला साधनामध्ये जे क्राफ्ट, इको फ्रेंडली रांगोळी बघतोय. मग ही पारंपरिक रांगोळीपासून सुरुवात झालेली इको फ्रेंडलीकडे तुम्ही कधी आलात? म्हणजे इको फ्रेंडली हा अगदी माझं लेटेस्ट. अच्छा अच्छा. हां हां. मी पारंपरिक रांगोळ्यांमध्ये सुरुवात केली. पारंपरिक रांगोळ्यांपासून झाली आणि ड्रॉइंगच्या वगैरे मी काही कुठल्या परीक्षा कुठल्याच दिलेल्या नाही. तो प्रश्नाकडे मी नंतर येणारच आहे. आणि कला साधिकाचं मला वाटतं तुम्ही या मंचावर दुसऱ्यांदा येत आहे. कला साधिकाचं विमोचन बाबू आयटम तर्फे झालेलं आहे, तर तो अनुभव कसा होता तुमचा?
तो अनुभव छान होता, कारण माझे आतापर्यंत सगळे पुस्तकाचे जे प्रकाशन झाले, 10 पुस्तकं प्रकाशित झाले तर ते नागपूरहून झाले. अच्छा. पण मग इथे म्हणजे मी यांच्याशी संपर्क केला, आशिष देवांशी. तर तेव्हा त्यांनी पण मला प्रोत्साहन दिलं आणि ते म्हणाले की काय हरकत ते आपण करू. अच्छा. तर मग माझं कला साधिका या पुस्तकाचं प्रकाशन बाबू आयटमच्या मंचावर. बरोबर. सृजन असो वा बाबू आयटम असो, कला आणि कलाकारांसाठी वाहिलेला मंच आहे. इथे नेहमीच नवीन कलाकारांना प्रोत्साहन, उत्साह, कौतुक केला जातो, त्यांची प्रसिद्धी दिल्या जाते, असा हा मंच आहे. त्याच्यामुळे तुमचं दुसऱ्यांदा इथे स्वागत आहे. याच्यानंतर काही आपण मोरा बाबू आयटमबद्दल किंवा सृजनबद्दल सांगायचं म्हटलं तर आशिष देव म्हणजे त्यांच्याकडनं म्हणजे आशीर्वाद मिळतो आणि देव म्हणजे विश्वास, बिलकुल प्रोत्साहन, प्रेम, सगळ्या शुभेच्छा सगळं मिळतं. अगदी मुक्तांगण आहे ते. त्यांच्या प्रोत्साहनाने मला चंद्रपूरमध्ये आज ही संधी मिळाली. अरे वा. आणि आता हे दुसऱ्यांदा आपलं होतं. आणि परत तुमचं एक पुस्तक आता वाटेवर आहे ना प्रकाशनाच्या, बाबू आयटमच्या प्रकाशनाच्या वाटेवर. पूर्ण सहकार्य आशिष देव हेच करून राहिले. म्हणजे त्यांनी सांगितलं तुम्ही निश्चिंत राहा, मी तुमचं सगळ्याला न्याय देईल, सगळ्या वस्तूंना न्याय देईल. छान. लेखाला माझ्या. खूप छान. ताई, आपण मोराकडे बघतो, त्याचं सौंदर्य किती विविधता आहे त्याच्यात, खूप त्याचं रंगामध्ये गुंतवणूक त्याची आहे. तर त्याच्याकडे बघतो म्हणजे, आणि त्याचा आकार बघतो. जसं की मी मोराकडे बघितलं, त्याचा आकार तुम्ही येणार म्हणून रांगोळी काढली, पण त्या मोराच्या तुम्ही बघण्याच्या पलीकडे तुम्ही त्याची रूपे पाहिली इतकी सगळी, आणि ते दृश्य स्वरूपात तुम्ही ती रेखाटली. 1 नव्हे 500 मध्ये तुमचा लिमकामध्ये तुमची नोंद झाली आणि तुम्ही प्रसिद्धीच्या शिखरावर गेलात. पण ते इतके मोरं रेखाटताना तुम्हाला ती ऊर्जा किंवा ते तुमची रेखाटणी कशी झाली ती आम्हाला सांगा. मोरांबद्दल जर सांगायचं म्हटलं ना तर माझा आग्रहाची भूमिका असते की ते सुंदरच असले पाहिजे, त्यांच्यामध्ये आकर्षण असलं पाहिजे, ज्यांच्या रेखाटनात लयबद्धता असायला पाहिजे. आणि प्रत्येक मोरामध्ये माझ्या विविधता आहे, रंगसंगती त्यांची मन वेधणारी असावी, ते बोलके असावे, प्रत्येकालाच असं वाटलं पाहिजे की ते माझ्याशी संवाद साधायला उत्सुक आहे, असे माझे मोर आहे. आणि आता माझे 1000 मोराचं रेखाटन झालेलं आहे. अच्छा. अभिनंदन तुमचं पुढल्या वाटचालीसाठी. 500 तर होतीच, आता 1000कडे वळलं. पण ती तुम्हाला ऊर्जा कशी मिळते ही एवढे रेखाटणं करायला? कारण दृश्य स्वरूपात आपल्या कलाकारांना दिसतं, पण ती तेव्हाच्या तेव्हा रेखाटन करून ठेवणं, याच्यासाठी जी ऊर्जा लागते लगेच करायला, ती कशी काय तुम्ही मॅनेज करता? मला ना पाण्याच्या ओघळ जरी गेले त्याच्यात मोराची लाईन दिसते, आकाशात ढगांची वेगळी हालचाल दिसली त्याच्यात मोर शोधायची माझी ती एक नजरेला सवय होऊन गेली आहे की मी सगळ्या गोष्टीमध्ये मोरच शोधते आणि मला कुठेतरी एक लाईन मिळून जाते, मग त्या लाईनला पकडून मी मोर काढते. अरे वा, खूप छान. म्हणजे मी A to Z पर्यंतचे सुद्धा मोर काढलेले आहे, 1 to 10 पर्यंतचे मोर काढलेले आहे. आणि मला ह्याचं मार्गदर्शन करायला सप्रे सरांनी प्रोत्साहन दिलं. मोराचं जेव्हा मी सुरुवातीला रेखाटन केलं तेव्हा मी त्यांना दाखवायला गेली होती, तर मला सप्रे सरांनी म्हणजे त्यांनी मला म्हणजे तुमचं कसं कुठली कला कशी परंपरेने येते, आपल्या घराण्यात असेल तर येते, आणि तसं तुमचं कुठलंही शिक्षण नाही झालं आहे किंवा परंपरेने, अशा वेळेस गुरुस्थानी तुम्ही कुणाला तरी ठेवलं असेल की ज्याच्या प्रोत्साहनामुळे तुम्ही एवढं सगळं कार्य करू शकला, तर ते गुरुस्थानी कोण आहे तुमच्यासाठी की ज्यांच्या प्रोत्साहनामुळे तुम्ही एवढं सगळं करू शकला? नाही, ड्रॉइंगच्या बाबतीत माझे तसं कोणीच गुरु नाही. मी सुरुवातीला ड्रॉइंगचे क्लासेस सुरू केले आणि ते करता करताच मग मी स्वतः वाढवलेलं आहे. तर माझे म्हणजे कलेच्या साधनात नाही, पण माझे आहे समर्थांचं सामर्थ्यांना मी मानते, मीरेची भक्ती मानते, चाणक्याची नीती मानते आणि बुद्धांचे वैराग्य, कर्णाचे दातृत्व, ह्याला मी माझ्या जीवनामध्ये आदर्श मानून मी माझ्या जीवनाची वाटचाल करते. तर आपल्या कुठल्या कुठल्या कला आहे म्हणजे याच्या व्यतिरिक्त, रांगोळी व्यतिरिक्त एवढ्या सगळ्या कला? त्याच्यातले कठीण म्हणजे सगळ्यात ग्रासवर्कचं आहे, जे गव्हाच्या काड्यांपासून तयार करतात. अच्छा. आणि
ते कठीण आहे. मी ते वर्ष शिकवलं ते, पण आता मला मानेचा त्रास झाल्यामुळे ते शिकवत नाही आहे मी ते. पण ते जरा कठीण आहे. मग त्याच्यामध्ये मी सगळे जे क्लास फ्लावर शो दिले आहे मी. सुरुवातीला मी फ्लावर शो देत होती, तर 70 प्रकारचे आर्टिफिशियल फ्लावर मी बनवलेले आहे. म्हणजे शेवटचं माझं प्रदर्शन इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे इथल्या वनविभागाच्या याच्यात झालं. तर 3 दिवसाचं प्रदर्शन होतं. तेव्हा डॉक्टर आंदलकर ह्या सेक्रेटरी होत्या. तर त्यांनी माझं प्रदर्शन ठेवलं होतं. तिथे मी 70 व्हेरायटीच्या फुलांच्या व्हेरायटी हाताने बनवतो. आणि मला ते पण कोणी शिकवलेलं नाही. मी नॅचरल फूल समोर ठेवायची. त्याचं कसं टेक्स्चर आहे, त्याला वेलवेट पाहिजे का, आर्गंडी पाहिजे का, सॅटिन पाहिजे, असं बघून मी त्याची कॉपी करायची आणि मग त्याचे बुके करायचे. म्हणजे कलाकाराला तो साक्षात्कार कलेचा झाला की तो मग त्याला ते सगळं त्याचं ते सगळं विश्वच त्याच्यानी वापरून जातं आणि त्याला ते सगळे दृश्य स्वरूपात दिसायला लागतात आणि त्याचे रंग आकार आणि मग तो येऊन आपलं एक व्यक्तिमत्वच तयार होतो की नाही हे मी करू शकतो. खूप छान. नाही, मला सगळ्या गोष्टीत ही जिद्द आहे की मी माझं कुठलंही जे केलेलं आतापर्यंत जे पुस्तक झालं 100चा आकडा, एक वस्तू हातात घेतली ती 100 गाठेपर्यंत माझं सातत्य राहतं. त्याच्यामध्ये 100 झालं की मग मी शांत बसते. पण मोराच्या बाबतीत मी 1000वर थांबली. अरे वा. मोर म्हणजे काय, त्या सौंदर्याने नटलेला आणि कृष्णाच्या मुकुटावर पण तो विराजमान आहे त्याचा फेस. खरंच त्याच्यासारखं अप्रतिम सौंदर्य त्याचंच आहे. बरोबर. ताई, तुम्ही आदर्श कुणाला म्हणता? आदर्श तुम्ही ते समर्थांना मानलं, मीरेला मानलं, चाणक्यांना, बुद्धांचं वैराग्यार्थ आणि कर्णाचं दातृत्व, यांनाच मी आदर्श मानलं. म्हणजे माझ्या जीवनाची वाटचाल आहे. पुन्हा डोळ्यासमोर त्या क्षेत्रात त्यांना समोर ठेवून मी माझी जीवनाची वाटचाल करते. बरं, या सगळ्या कला सांभाळताना तुमचं दैनंदिन आपण कसं, म्हणजे त्याचं नियोजन कसं करता? मला जो एक्स्ट्रा वेळ हवा असतो ना, मग भले पहाटे 3 वाजता उठायचं असलं तरी चालेल. मला तेव्हा शांती असते, कोणी मला डिस्टर्ब करत नाही. तुम्ही माझं काम करायला तो वेळ रात्रीतला मी मायनस करते. आणि तेव्हा मी माझं काम उरकून टाकते. मग तेव्हा मला डिस्टर्बही नसतो आणि मी शांत चित्ताने ते माझं करू शकते. अरे वा, छान. म्हणजे सकाळच्या प्रहरी तुमचं छान जे काही करायचं आहे ते छान होतं. बरोबर. आणि घरचे सरांचं कसं काय सहकार्य, म्हणजे तुमच्या मिस्टरांचं या बाबतीत? त्यांच्याशिवाय मी अपूर्णच आहे. आणि प्रत्येक गोष्टीत मला माझ्या मिस्टरांचं पूर्ण सहकार्य आहे. आणि माझा स्वभाव कसा आहे, जसा नदीचा प्रवाह पण नाही म्हणता येणार, जसा धबधब्याचा खळखळाट असतो तसा माझा स्वभाव आहे.